आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार। ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी। मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 10 ते 12 मिनिटे उशिराने। आंबिवली टिटवाळा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने संपूर्ण मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम। प्रशासनाकडून युद्धपातळीवर वायरच्या दुरुस्तीचं काम सुरू। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट, तर पुढील 4 दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता। पुणे शहरात पुढील 3 दिवस कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये तापमान वाढीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्याने वाढ। हवेचा AQI 200 वर। मुंबईत पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईची पालिकेची नवी अट। गटारालगतच्या गाळ्यांचंही चित्रीकरण बंधनकारक। पुण्यात आणखी 4 GBS रुग्णांची नोंद। संशयित रुग्णसंख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर 21 जण व्हेंटिलेटरवर। पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDAचा पुढाकार। 30 दिवसात रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार। पनवेलमध्ये घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनं मुलगा आणि मित्राच्या मदतीने पतीला संपवलं। ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या टाकून हत्या। पोलिसांकडून 4 जणांना अटक। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याचं काम आता अंतिम टप्प्यात। हा प्रकल्प 3 लाख कोटींचा असणार आहे। सूचना हरकती मागवण्यात येणार। पुणे रेल्वे विभागासाठी आळंदीत नवीन कोचिंग डेपो। पुणे विभागातील रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आळंदी स्थानकावर नव्याने कोचिंग डेपो सुरू केले जाणार।